विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की कामेक जलविद्युत प्रकल्प हे तुम्ही बघत असेल तर हे लक्षात घ्यायचं तर हा मुद्दा तुम्हाला कुठे कामात येणार आहे. तर लक्षात घ्या, जो आपला भारताचा भूगोल हा जो टॉपिक तुम्ही अभ्यासता तर त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं की त्यामध्ये तुम्हाला ऊर्जा संसाधने किंवा नदी त्यामधील प्रकल्प तर या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा नक्कीच कामात येणार आहे. तर चर्चेमध्ये असणारा मुद्दा आहे तर लक्षात घ्यायचं. आता कशा पद्धतीने तर बघ, कामेक जलविद्युत प्रकल्प हा नेमका आहे कुठे हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. त्यासोबतच त्याला मंजुरी कधी मिळाली तर नोव्हेंबर 2004 ला मंजुरी मिळालेली आहे आणि याचा आढावा त्यांनी 2015 ला घेतला आणि हा प्रकल्प पूर्ण कधी झाला असेल तर बघा 10 फेब्रुवारी 2021 रोजी. पण महत्वाचं काय आहे बघा, कामेक जलविद्युत प्रकल्पामुळे अरुणाचल प्रदेश हे देशातील अतिरिक्त विद्युत निर्मिती करणारे हे राज्य बनले आहे. आलं लक्षात. मग आता हा मुद्दा जर तुम्ही अभ्यासत असेल तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही माहिती आहे तर त्या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं. तर पुढे बघा, आता ज्या पद्धतीने आपण अभ्यासतो पुढे बघा, आता यांनी काय म्हटलेलं आहे, कामेंग जलविद्युत प्रकल्प म्हणजे जलविद्युत केंद्र किंवा प्रकल्प हे राष्ट्राला समर्पित म्हणजेच लक्षात घ्यायचे कुठे असेल तर अरुणाचल प्रदेश मधील त्याची 600 मेगावॅट त्याची क्षमता आहे. पुढे लक्षात घ्यायचं की राष्ट्रीय निर्धारित योगदान एनडीसी त्यासोबतच मग हा प्रकल्प जर आज आपली त्याची क्षमता किती असेल तर आज त्याची क्षमता आहे 600 मेगावॅट. हे दिलेलं आहे बघा, आज त्याची क्षमता 600 मेगावॅट आलेली आहे. पण भविष्यात 2030 पर्यंत तुम्हाला हा प्रकल्प 30,000 मेगावॅट चरवाढीचा क्षमता प्रकल्प झालेला दिसणार आहे. म्हणजेच काय, हा एक लक्षात घ्यायचं की याची किती क्षमता आलेली आहे, हा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला असेल आणि त्याची क्षमता विचारू शकतात तुम्हाला पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला की सुरुवातीला याची क्षमता किती आहे आणि कधीपर्यंत 30,000 क्षमता वाढवण्यात येणार आहे त्याचे वर्ष विचारू शकेल किंवा कितीपर्यंत वाढवू शकणार आहे त्याची क्षमता ते विचारू शकेल. म्हणजे या दोन मुद्दे तुम्हाला लक्षात घ्या. त्यासोबत लक्षात घ्यायचं की त्यांनी काय म्हटलेलं की हा किती कोटीचा प्रकल्प आहे ते महत्वाचं नाहीये. अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यात 80 किलोमीटर अधिक क्षेत्रामध्ये हा क्षेत्रफळ 80 किलोमीटर पेक्षा जास्त. अरुणाचल प्रदेश हे ग्रीड स्थिरता आणि ग्रीड मधील सौर किंवा पवन ऊर्जा स्त्रोतांचे समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून हा एक. त्यासोबतच 600 मेगावॅट क्षमतेचे कामेक जलविद्युत केंद्र हे राष्ट्राला समर्पित हा सर्वात मोठा, महत्वाचं काय, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा एक मिनीरत्न पॉवर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मानला जातोय. मग आता आपण तुम्ही ज्यावेळेस इकॉनॉमिक्स मध्ये बघाल तर नवरत्न, मिनीरत्न तशाच कंपन्या आलेल्या असतात. त्यापैकी हा एक प्रोजेक्ट मानला जातोय की तो सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असणार आहे आणि हे मिनी रत्नांपैकी एक असणार आहे. मग आता त्यासोबतच जर समजा आपण इतर माहिती जर बघतो म्हटलं तर एक लक्षात घ्यायचं की हा जो प्रकल्प आहे बरोबर, तर मग याच प्रकल्पाच्या अंतर्गत आपण काही इतर माहिती शॉर्ट मध्ये बघू शकतो. म्हणजे आता हा कामेक जलविद्युत प्रकल्प आहे तर मग कामेक ही नदी आहे. आलं लक्षात. मग ही कामेक नदी ब्रह्मपुत्रेची उपनदी येतात. म्हणजे ही नदी लक्षात, ब्रह्मपुत्रा नदी बरोबर आहे, ब्रह्मपुत्राची उपनदी आलेली आहे. हे एक महत्वाचं आहे. मग हे उपनदी जर आलेली असेल तर मग ह्या नदीचा उगम कुठून होत असेल तर अरुणाचल, ही नदी कुठून वाहते तर लक्षात घ्या याचा नदीचा प्रवाह, या नदीचा प्रवाह दोन राज्यांमधून आलेला आहे. म्हणजे एक अरुणाचल आणि दुसरं म्हणजे आसाम. ठीक आहे. मग आसाम मध्ये आसाम या राज्यामध्ये ह्या नदीला काय म्हटलं जातं तर लक्षात घ्या तर जिया मोरेली बरोबर आहे. या नदीला जिया मोरेली म्हणून ओळख आहे या नदीची. विचारू शकतात बरं आयोग काही पण, म्हणून हा मुद्दा पूर्ण समजून घेणं महत्वाचं आहे. जिया मोरेली म्हणून ओळख केली जाते ह्या नदीची. ठीक आहे. त्यासोबतच लक्षात घ्यायचं मग ब्रह्मपुत्रेची उपनदी कुठल्या तर तवांग जिल्ह्यामध्ये ही उगम पावल्या जाते. जिल्हा तवांग आणि राज्य अरुणाचल प्रदेश. अरुणाचल या राज्यामध्ये ह्या नदीचा उगम आलेला आहे. मग कामेक प्रकल्प जर समजा या नदीवरती तयार होत आहे त्याची क्षमता किती असेल तर लक्षात घ्या देशातील 40% विद्युत क्षमता ह्या प्रकल्पामध्ये असणार आहे. बरोबर, देशातील 40% क्षमता, 40% क्षमता यामध्ये असणार आहे. यासोबतच लक्षात घ्यायचं की पुढे मग हा प्रकल्प जर बघितला आपण तर पुढे हळूहळू करत यामध्ये 2030 पर्यंत 30,000 पर्यंत त्याची क्षमता वाढणार आहे. समजलंय. म्हणजे समजून घ्या की हा प्रकल्प आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने महत्वाचा आलेला आहे. म्हणून हे प्रत्येकाने आणि तुम्हाला प्रकल्प राज्य, प्रकल्प नदी किंवा एखाद्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणून तुम्हाला विचारू शकतायत. म्हणून जरा थोडा अभ्यासाला याला समावेश करून घ्या. लक्षात आलं असेल हा व्हिडिओ जरा शॉर्ट मध्येच आलेला असतो. लक्षात घ्यायचं की
परत आपण पुढच्या प्रकल्प लगेच घेऊन येणारच आहे. असे जे महत्वाचे प्रकल्प, महत्वाच्या घडामोडी आहेत मी देण्याचा तर नक्की प्रयत्न करतोय. पण तुम्ही सुद्धा हा तुमच्या अभ्यासाला जोड देण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही सुद्धा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करत चला चॅनलला, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता राहतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि कमेंट्सद्वारे कळवत पण चला की कसा वाटतोय व्हिडिओ, तुम्हाला समजतं नाही समजत, काही अडचणी असल्यास. ठीक आहे.